ताई आता तुम्ही भरून घ्या ना ओटी। हाँ अहो शालिनी असं काय करताय तुम्ही? घरच्या महिलांचा पहिला मान आहे ना। आधी तुम्ही ओटी भरा आणि मग संचिताला ओटी भरू द्या। हो हो विसरलेच मी। थांबा हा। संचिता ये इकडे। हो छान दिसतेस। ताई आता या तुम्ही। एक एक करून 5 जणींनी ओटी भरून घ्यायची। संचिता माणूस फोन का उचलत नाहीये। बरा आहे ना तू? नाही म्हणजे आपलं काम करू शकेल ना, नाहीतर परत तुझा प्लान फ्लॉप होईल। सुशी निगेटिव्ह होऊ नकोस लगेच, धीर धर जरा, येईल त्याचा कॉल। सुजित हॅलो। हॅलो मॅडम, मी इथे गेट जवळ आलोय मॅडम। मग मी गेट जवळ येऊ का? औक्षण करायला तुमचं आरतीचं ताट घेऊन आतमध्ये ये चुपचाप। अहो मॅडम पण इथे वॉचमॅन बसलाय, त्याने माझी पिशवी चेक केली तर मी पकडला जाईल। बरं 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 मी येते। सुजित प्रॉब्लेम आहे, आपल्याला जावं लागेल। काय आलंय? चल ना। सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्यात ना? आता कार्यक्रम आवरूया का आपण? एक मिनिट, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। मणिसराव हे काय सांगतो। तर स्वानंदी आणि माझ्यात एक पैज लागली। अहो कसली पैज? सांगणार। तर स्वानंदीला हवाय मुलगा आणि मला हवी आहे मुलगी, म्हणून आमच्यात एक पैज लागली। पैज काय? पैज सांगणार ना। तर जर मुलगा झाला तर स्वानंदी जे सांगतील ते सगळं मी ऐकणार, आणि जर मुलगी झाली तर मी जे सांगेल ते सगळं स्वानंदीला करावं लागणार। मणिसराव काय? वा वा छान आहे पैज। आणि म्हणून हा गेम खेळायचा आहे। तर गेम सोपा आहे। या वाट्यांमध्ये एकात बर्फी ठेवलीये, एकात पेढा ठेवलाय। स्वानंदी एक वाटी उचलणार, जर पेढा निघाला तर मुलगा होणार, बर्फी निघाली तर मुलगी होणार। आता बघू कोण पैज जिंकत ते। हे काय यात? जेवण आहे। जेवण आहे? हा, ते डबे उघडून दाखव। कुठे? थांब करते। हॅलो दादा, कुठे आहात तुम्ही? अहो मॅडम तुमच्या समोर गाडी आहे बघा, पांढरी। बरं 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 तिथेच थांबा, मी येते। सुशी इकडे खराब लगे, त्याचा विजिट ही होवे लगे।
तशी मला ऑर्डर आहे. नाही डबे उघडून नाही. डबे उघडून दाखव आता. नाही नाही. काय झालं काय इतका गोंधळ चालू इकडे? सुजित सर तुम्ही, अहो मणी सरांची ऑर्डर आहे की कोणीही आलं तर आतमध्ये चेक करून सोडायचं म्हणून मी ह्याला डबे उघडून दाखवायला सांगत होतो, तर हा डबे उघडतच नाहीये. काय झालं मित्रा, काय प्रॉब्लेम आहे? माझ्या साहेबांनी काय असं सांगितलेलंच नाहीये मला. बरोबर आहे तुझं. काय आज खासदारांच्या बंगल्यामध्ये फंक्शन सुरू आहे, त्यामुळे सक्त ताकीद मिळाली प्रत्येक गोष्ट चेक करूनच आतमध्ये पाठवायची. तू टेन्शन नको घेऊस, काही होणार नाही. डबे दाखव फक्त. बाळू चेक कर. जा. सगळं नीट चेक कर रे. हा, प्रत्येक डबा चेक करा. एकदम ओके आहे सर. सुजित सर तर इथेच उभे होते, चला कुठे गेले? झालं ना चेक करून? अहो पण बाळ झाल्यावर कळेलच ना पैस कोण जिंकलं ते. हो, पण हा ट्रायल राऊंड आहे. हा जो जिंकेल त्याचा कॉन्फिडन्स नाही का वाढणार? ए बाळा, आईला बर्फीवाली वाटीच उचलायला लाव. नाही या बाळा, तुझ्या आईचं ऐकायचं. तू आईला पेढ्याची वाटी कुठली आहे ते सांगायचं. बर. अरे स्वानंदी मणी, अरे काय आहे तुमचं, काय चाललंय? बाळ जन्माला यायच्या आधीच तुम्ही त्याला कन्फ्यूज करताय. कुठली वाटी उचलू मी, पेढ्याची की बर्फीची? तू तुझ्या आईला मदत करणार ना? संचिता त्यांच्याकडनं सामान घे पटकन. हा रिमोट आणि ही परडी तुम्ही सांगितलंय तसंच बनवलंय मॅडम. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण मॅडम काही प्रॉब्लेम नाही होणार ना? काही प्रॉब्लेम होणार नाही, मी आहे ना, तू काळजी नको करूस. नाही, याआधी मी असं काही काम केलं नाही ना, आणि ते पण खासदाराच्या घरात. दादा, तुम्ही आयुष्यात कुठलं तरी काम पहिल्यांदा केलं असेलच ना? हो मॅडम. हा, तसंच हे काम सुद्धा पहिल्यांदाच आहे आणि शेवटचं सुद्धा. काळजी करू नका, काही होणार नाही. ओके? पण नक्की मॅडम तुम्ही? नारायण, तुला सांगितलं ना काळजी करू नकोस. हे बघ, इतकी भीती वाटत असेल तर तू एक काम कर, तू काही दिवसांसाठी गावाला निघून जा. ओके? काय? हो. अरे जरा थांबा जरा. स्वानंदी विचार करून तू ठरव कुठली वाटी उचलायची ते. कुठली वाटी उचलू, ही की ही? यात बर्फी असेल. नाही यात असेल. स्वानंदी इकडची वाटी उचल. नाही स्वानंदी इकडची वाटी. डावीकडची उचल. थांबा. पेढा. अरे वा. अरे वा, स्वानंदी मुलगाच होणार आहे. मी म्हंटल ना मीच जिंकणार म्हणून. मीच जिंकले बघा. आणि पुढली पैस पण मीच जिंकणार. माझ्या बाळाने माझंच ऐकलं. आणि तुम्हीच बोललात ना थोड्या वेळापूर्वी की बाळ झाल्यानंतर कळणार आहे कोण जिंकलं ते. हा फक्त एक ट्रायल राऊंड होता. तुम्ही बघा, फायनल मी जिंकणार आहे. आपल्याला मुलगी होणार. बघूयात कोण जिंकताय ते. नाही म्हणी, नाही. बाळ त्याच्या आईचंच ऐकतो हे आत्ताच सिद्ध झालेलं आहे. मुख्य पैस पण तूच हारणार आहेस याची मला खात्री आहे. स्वानंदीला मुलगाच होणार आहे. मणी सर, आपल्याला मुलगाच होणार. चला आता तुम्ही एकमेकांना पेढा भरवा. हा, स्वानंदी आधी तू भरव. संचिता हीच वेळ, परडी चेंज कर. कोणाचं लक्ष नाही. गो.
सावकाश सांग. व्यवस्थित व्यवस्थित चांगलं भरव. हा तोंड उघड तोंड उघड. चल आता स्वानंदी तू. हो दे अजून चांगलं व्यवस्थित होऊ दे. आणि हे काय पेढे संपले आणि आम्हाला? अहो आहेत 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 पेढे भरपूर आहेत. मला फक्त 2 मिनिटं द्या, मी लगेच घेऊन येतो. आलंच. अरे वा स्वानंदी पेढा उचललीस. हा स्वानंदी अभिनंदन. हा तुला मुलगाच होणार आहे. मॅडम मी येतच होतो खाली आणि हे ताट का आणलं वरती? ह्याच्यात बर्फी असायला हवी होती ना. ते बायकोला खुश कसं ठेवायचं तुला बरोबर माहितीये ना. म्हणजे स्वानंदीला मुलगा हवा म्हणून तू दोन्ही वाट्यांमध्ये पेढे ठेवले होतेस. आदर्श पती आहेस म्हणे. मॅडम माझ्यासाठी स्वानंदी आनंदी असणं हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यात पेढा निघाला म्हणून स्वानंदीला जो आनंद आला ना तेच बघण्यासाठीच तर मी हे सगळं केलं. आम्हाला माहिती आहे गेम्स वगैरे मजा मस्ती असते. शेवटी मुलगा होणार की मुलगी होणार हे देवाच्याच हातात आहे. हा पण मला एवढं माहिती आहे की आत्ता भले स्वानंदी गेम जिंकल्या असल्या तरी शेवटी आम्हाला स्वानंदी सारखीच क्यूट मुलगी होणार आहे. तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असंच राहू द्या. कुणाचीही दृष्ट लागता कामा नये. आता बघ ना कार्यक्रम पण सगळा व्यवस्थित चाललाय. कुठलंही विघ्न येता कामा नये एवढीच इच्छा आहे आता. मनी सर साहेब तुम्हाला बोलवत आहेत. येतो. या तुमचीच वाट बघतोय. बोला ना. अर्जंट बोलवलं? हो महत्वाचं काम आहे. घे स्वानंदी तुझ्यासाठी हा हार. साहेब मला नकोय. अरे गिफ्ट म्हणून. त्यांना जर नको असेल तर तुम्ही प्लीज नका देऊ त्यांना. हे बघ मला माहितीये की माझ्या पैशातून तुम्हाला कुठलीही भेटवस्तू नकोय. तुम्हाला स्वावलंबी व्हायचंय. अरे पण स्वानंदी या घरची मोठी सून आहे. ह्याच्या आधी तिचा कधीही यथोचित मान सन्मान झालेला नाहीये म्हणून सांगतोय. दे. म्हणे तो हार तिच्या गळ्यात घाल ना. काय गई संचिता, कसं मस्त चाललंय ना, सगळं छान चाललंय. आणि तुम्ही काय करताय? प्लॅन होणार आहे का नाही? जरा शांत राहाल. बी पेशंट म्हणून. जो काही धमाका होणार आहे ना तो इथे तुमच्या समोरच होणार. तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवा आणि नीट बघा. वाह किती खुलून दिसतोय हा हार स्वानंदीच्या गळ्यात. कपल फोटो व्हायलाच हवा. तिवारी या या दोघांचा फोटो काढा. संचिता ती परडी इतक्या लांब बसून चालणार नाही. काहीतरी करून ती स्वानंदीच्या जवळ न्यावी लागेल. सुजित माहितीये मला. काय करू? ती परडी मी स्वानंदीच्या हातात नेऊन देऊ का? सुजित थांब यार जरा, होईल काहीतरी. प्रत्येक वेळेला वाकड्या चिरायला पाहिजे का? ट्रस्ट मी सुजित, भांडू नकोस आता इथे.
एक मिनिट, आता धनुष्यबाण धरून फोटो काढायचा. मॅडम कशाला? धनुष्य धर. एक मिनिट, आता परडी देते. परडी धरून फोटो काढायचा, अशी पद्धत आहे. संचिता ऐक ना यार, ऐक ना ऐक ना ऐक. हा सगळा बेकार प्लॅन आहे. आपण सहज पकडले जाऊ. आजच्या दिवशी आपण याच्यात नको पडायला. प्लीज सोड. नाही सर सोडू? माझ्याच घरात येऊन माझ्याच डोक्यावर बसले, तिला सोडू मी? डोहाळ जेवणासाठी आली नटून थटून, सगळे कौतुक करतायत तिचं, आशीर्वाद देतायत तिला. मी सून आहे ना सरपोतदारांची, आणि हे सगळं मी नाही बघू शकत, कळलं तुला? आणि सुजित, हे सगळं मी तुझ्यासाठी सुद्धा करते, लक्षात ठेवा तू. आय नो संचिता, पण प्लीज हे समजून घेण्याचा प्रयत्न कर की हा प्लान बॅकफायर होऊ शकतो. आपणच अडकू त्यात. काय सांगितलं त्यांनी? आजच्या दिवशी तरी आपण नको करायला. एवढंच मी तुला समजवण्याचा प्रयत्न. ऐक ना प्लीज, नको थांबूस मला. मी नाही ऐकणार आहे तुझं. इनफॅक्ट या सगळ्यात मला तुझ्या मदतीची गरज आहे, आणि ती मदत चुपचाप करायची असतो, कळलं तुला? ऐकायचंच नसतं. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कसा आहेस? मी ठीक आहे, देवाची कृपा साहेब. धंदा कसा चाललाय? व्यवस्थित साहेब, देवाची कृपा. देवाची कृपा की सरपोतदार साहेबांची दया? नाही म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला महिन्याला एक फिक्स इन्कम मिळतं नाही का? देवघराच्या सजावटीसाठी लागणारी फुलं, शिवाय दर महिन्याला आमच्याकडे काही ना काहीतरी कार्यक्रम असतोच. ती सगळी फुलं आम्ही तुमच्याकडून घेतो, राईट? शिवाय डॅडच्या ऑफिसमध्ये काही ना काही प्रोग्राम्स असतात, त्यासाठी लागणारी फुलं, हे सगळं आम्ही तुमच्याकडून घेतो, बरोबर? तसं म्हणलं तर आमच्यामुळे तुम्हाला एक लॉटरीच लागलेली असते नाही का? मॅडम अगदी बरोबर बोलतात. अहो, सरपोतदार साहेबांचा हात आहे माझ्या डोक्यावर, म्हणून तर मी इथे उभा आहे. कोरोना काळात आमचा धंदा बंद झाला होता, त्यावेळी उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या कामामुळे आम्ही वाचलो आणि आमचा धंदाही वाचला. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. आणि बंगल्यातून मिळणाऱ्या फिक्स ऑर्डरच्या जीवावर मी माझ्या मुलाला शिकवून मोठा केलाय. आज तो चांगल्या कंपनीत कामाला पण लागलाय. अरे वा, बघितलं? सरपोतदार साहेबांचे किती उपकार आहेत तुमच्यावर. दादा, आता याच उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली. म्हणजे मी काही समजलो नाही मॅडम. सांगते. आज आमच्या घरात जो कार्यक्रम आहे डोहाळ जेवणाचा, त्याची ऑर्डर तुझ्याकडेच आहे ना नारायण? हो. मग त्यासाठी तुम्ही फुलांची परडी बनवणार आहात, करेक्ट? मला अजून एक तशीच सेम टू सेम दुसरी परडी बनवून हवी, ज्यामध्ये तुम्ही असं एक डिव्हाइस ठेवा ज्यात ब्लॅक कलर असेल आणि त्याचा रिमोट माझ्याकडे असेल. रिमोट दाबल्यानंतर तो कलर उडला पाहिजे, छोटासा ब्लास्ट झाला पाहिजे. रिमोट आणि ब्लास्ट? पण मणी सरांनी असं काही सांगितलंच नाही. नारायण, मणीने काय सांगितलं ते सगळं लक्षात आहे. संचिता मॅडम काय सांगतात ते कळत नाहीये का तुला? कळतंय साहेब. हा, तर मणीच्याच बायकोचं डोहाळ जेवण आहे ना, मग तो कसं सांगणार? आणि डोहाळ जेवणात छोटे छोटे गेम्स असतात ना, तसा आम्हाला गेम खेळायचा आहे. त्या मणीच्या बायकोला सरप्राईज द्यायचं, म्हणून फक्त ऐका, हे मणीला सांगू नका. हा, पण मणी सर सगळ्या गोष्टी स्वतः चेक करतायत आणि कुठलीही चूक चालणार नाही असं ते म्हणाले. ठीक आहे, मग नको करूस तू. आपण एक काम करूया, आपण या बंगल्यात जितक्या काही तुझ्या ऑर्डर्स असतात त्या सगळ्या इथून पुढे कॅन्सल करून टाकूया. आणि दुसरं म्हणजे तुझ्या दुकानाला पण इल्लीगलची नोटीस पाठवूया. मी साहेबांशी बोलतो तसं. अहो साहेब, असं काय करू नका प्लीज. पाठवशील ना तू ते डिव्हाइस? अहो, पण मी रिमोट आणि परडी घेऊन येताना गेटवर पकडलो गेलो तर, आणि त्या रिमोटचं काय करणार आहात? नारायण नारायण नारायण, ऐक,
तू फार विचार नको करूस. विचार करायचा असेल तर ह्या गोष्टीचा विचार कर की त्या परडीमध्ये ते डिव्हाइस कसं ठेवायचं आहे. वेळ नाही आपल्याकडे. सा लवकर, सा गो 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 लवकर सा. थँक्यू. तुला काय वाटलं स्वानंदी? तुझं हे डोहाळ जेवण छान उत्साहात आनंदात पार पडेल? ही संचिता नाही होऊ देणार ते. तुझं हे डोहाळ जेवण तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. कारण ही संचिता बदला घ्यायची एकही संधी सोडत नसते. स्वानंदी, तुझ्या चेहऱ्यावरचं हे शेवटचं हसू असणार आहे.